लगीन मी होऊन देणार नाही म्हणजे नाही. मीही लगीन नाही होऊन देणार. कुठे गेला ग ते कंपाऊंडर? त्याची किरडी ढासाळी त्याची. हा त्याचं बड बसवलं भिताडा संग. मला फसवून इंजेक्शन देऊन उतरावलंय खाली. पण काय बी झालं तरी चालल, पण मी ही लगीन होऊन देणार नाही म्हणजे नाही. अगं आजी, तुला कळत कसं नाही? डॉक्टरांशी लगीन करण्यातच माझा फायदा आहे. कसला फायदा? तो एक नंबरचा आतल्या गाठीचा आहे. तुझ्या आयुष्याची माती करेल. त्याच्या पैशाकडे बघू नकोस. पैसा काय आयुष्याला पुरणार आहे वय? अगं मी पैसा बघून नाही लगीन करत हे. मग कशासाठी करतीस? कशासाठी करतीस ग? अगं बोल की, तुझी काय दात खिळी बसली वय? राहू दे, तुला माझं चांगलं झालेलं बघवतच नाही. आता थोबाडत फोडीन बघ. उचलली डुबकी लावली टाळ्याला. अगं तुझ्या भल्यासाठी सांगते आम्ही. त्या कंपाऊंडरच्या नादाला लागू नकोस. तो जर चांगला माणूस निघाला ना तर तुझ्या टांग खाल्लं जाईन मी. आजी, अगं ते डॉक्टर चांगला असू दे नाही तर वाईट, मला त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही. पण माझं डॉक्टरांसंग लगीन झालं ना तर मी लय मोठी हिरोईन होईल बघ. आणि हिरोईन झाले ना तर माझ्याकडे लय पैसा आहे. त्यातला पैसा मी तुला देते, पण प्लीज लग्नाला हो म्हण ना आजी. अगं तुझा पैसा नेऊन जा तिकडं आणि बस शेकत. मला नको तुझा पैसा. ठीक आहे, मग मी आई लगीनच मोडते आणि बसते घरात. म्हणजे गावातले लोक म्हणतील हिचा पहिला साखरपुडा मोडला, आता लगीन बी मोडते. म्हणजे पोरगी अपशकुनी आहे, पांढऱ्या पायाची आहे. मग बस मला आयुष्यभर घरातच सांभाळत. म्हणजे गावात सगळीकडे आता माझी बदनामी होणार. काय बोका पडत नाही ते बदनामीनी. लोकांनी तोंडात शान घातला तरी चालल, पण तो कंपाऊंडर मला चालायचा नाही. अगं तुझी आई मारताना मी तिला वचन दिलंय, तुझं चांगलं करीन, तुझं चांगल्या घरात लगीन लावून देईल. त्या कंपाऊंडर कडे पैसा आहे, पण तो एक नंबरचा स्वार्थी लबाड माणूस आहे. अगं तुझ्या परात जास्त उन्हाळा पावसाळा बघितल्यात मी. माणसं वळखायला चुकत नाही तुझी आजी, कळलं का? बाकी बघ तुझं तू काय करायचंय ते. काय आजी, म्हणजे तू लग्नाला परमिशन दिली व्हय? आजी तू कसली भारी आहेस. मला वाटलंच होतं तू लग्नाला परमिशन देशील म्हणून. थँक्यू. अगं मी तसं कुठं म्हणली होती? हा आता काय करायचं बाय ह्या पोरीचं? आपलं नाही धडण शेजाराचा कड. अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली. पण काय बी झालं तरी ह्या जन्मात मी तुझं लगीन त्या कंपाऊंडरची होऊन देणार नाही. आपल्यासाठी का आनंदाची बातमी आहे. आजीनं लग्नाला होकार दिलाय. का नसती परवानगी दिली तर लग्न करणार नव्हतीस? झालं, तुम्हाला तर कशाचं कौतुकच नाही. इथं माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय? आता काय झालं म्हणजे काय चाललंय तुमचं? त्या दिव्या मॅडमचं तुम्ही नक्की काय केलं? सांगितलं ना तुला एकदाच, तिचा काटा कायमचा वाट्यातून दूर केलाय. काय म्हणजे दिव्या मॅडमला खरंच मारून टाकलं तुम्ही? अहो ते एसीपी आहेत, आता त्यांच्या खुनाची कसून चौकशी होणार. कळतंय का तुम्हाला? कळतंय म्हणूनच विचार करतो ना. इतर त्या दिव्याला मारताना पुरेसा वेळ नव्हता माझ्याकडे प्लॅन करायला. अहो मग त्या दिव्या मॅडम मेले की नाही ह्याची खात्री केली का नाही तुम्ही? केलीये, पण अचानक तिथे शिखरे आला. काय म्हणजे त्यांनी पाहिलं तुम्हाला? हो नाही माहिती नाही, हो की नाही? अहो असं कसं माहित नाही? त्यांनी जर तुम्हाला पाहिलं असेल ना तर डॉक्टर आपलं काय करणार नाही. आपण जेलमध्ये जाणार. डॉक्टर मला नाही जायचं जेलमध्ये. मी तुम्हाला म्हणत होते ना दिव्या मॅडमच्या नादाला लागू नका. शांत बसतेस का जरा? आधीच भारतीयांच्या नजरा आपल्यावर आहेत.
काय बाहेर पडलं ना आपली वाट लागेल. वाट तर आजची पण लागणार आहे. मग काय करायचं आपण? आता हे काय करताय तुम्ही? इथे थांबणं धोक्याचं आहे. मला निघावं लागेल. निघायला लागल म्हणजे तुम्ही जाल निघून आणि माझं काय? मला पोलिसांनी पकडलं तर? असं काही होणार नाहीये. मुळात पोलिसांचा तुझ्यावरती संशय यावा असं तू काही केलेलंच नाहीये. असं बी मी काहीच केलं नाहीये. पण तुम्ही निघून गेलो, मी माझ्या घरातल्यांना काय सांगू? ते तू आणि तुझ्या घरातले बघून घे. मी नव्हतं लग्नासाठी मागे लागलो. तुला आणि तुझ्या घरच्यांनाच हौस होती ना. आणि असंही तुझ्याशी लग्न करण्याचा मूर्खपणा करून मला जेलमध्ये जायचं नाहीये. ती रिस्क मी नाही घेऊ शकत. डॉक्टर नाही, तुम्ही कुठं जाणार नाही. हा विचार आहे ना, तुम्ही लग्न होकर द्यायच्या आधी करायला पाहिजे डिंपल होता. सर, नाही, डॉक्टर. डिंपल. नाही. माझ्या वाटेत आडव्याला लोकांचं मी काय करतो तुला चांगलंच माहिती. त्या रूपाचं रेशमाचं दिव्याचं काय केलं माहितीये ना. तुझंही तेच करावं लागेल. डॉक्टर, डॉक्टर सोडा. डॉक्टर, मला जर काय झालं ना तर सोडणार नाही तुम्ही. सॉरी, ते जरा राग कंट्रोल नाही झाला. पॅनिक झालो होतो. एक्स्ट्रीमली सॉरी. असं कसं पॅनिक झालं होता? कंट्रोल ठेवायचं ना रागावर. आतापर्यंत मी तुम्हाला एवढी मदत केली, त्याचं काय वाटलं नाही का तुम्हाला? मला माहित आहे तुम्हाला पोलिसांनी पकडू नये म्हणून तुम्हाला पळून जायचंय ना. मग आपण एक काम करू, उद्याच लगीन झालं ना लगेच मुंबईला निघून जाऊ आणि घरातल्यांना सांगू आपण हनीमूनला चाललोय. म्हणजे घरातल्यांना संशय बी येणार नाही. डॉक्टर, तुम्ही असं न सांगता जर गेलात ना तर घरातल्यांना लगेच संशय येईल. आणि सांगून गेलो ना तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. विचार करा. टोन्या थोडा आरसा दे ना मला. नाही नाही अरे अरे थोडं 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 एवढा अर्धा. नाही ग, काय असं नाही का बस. अवा अक्का अजून आवरलं नाही वय. आवरा की पटापटा, किती वेळ लावताय? ए बाया आवरू दे मला नीटवानी. आता एवढी समधी लोक येणार लग्नाला, त्यासनी कळलं पाहिजे ना. नवरीची आत्या बी कशी दिखणी आहे ती. तुझी तू काम कर, मग मी येते आवरून झाल्यावर. गुड डिंपल. घ्या, अजून नवरीची काय तयारी नाही, नुसतं माझ्या मागे आवरा आवरा आवरा. काय ग डिंपल, अजून आवरलं नाही वय? लवकर लवकर आवर. अगं होय मम्मी, पण अजून माझ्या मैत्रिणी कुठे आल्यात? ते आले की मग तयार होते की. टोन्या, अरे केवढी पावडर लावतोय ती? हा, माझी अख्खी पावडर संपवायची का तुला? नाही. टोन्या, ती पावडर दे इकडं. नाही दे. अगं मला लग्नात हिरो दिसलो पाहिजे ना म्हणून एवढी पावडर लावते. थांब जरा गं बस. टोन्या, अरे एकदा तोंड बघ कसं भूतासारखं दिसतोय. हिरो सारखं नाही दिसत ते. दे इकडं पावडर. नाही मी लय भारी दिसतोय, हिरो दिसतोय. जवळ नकोस तू माझ्यावर. सांग याला. टोन्या, अरे काय ती ठेव बाजूला, आवरू दे तिला. नाही थांबा जरा. ए डिंपे, मला ते वाटायला लावते ती लाली आणि काजळ आणि ते मस्कारा का काय म्हणतात ते दे ना जरा लावायला. का लगीन तुझं आहे का माझं? आणि एवढं कशाला नटायचंय का तुला? मम्मी, तुम्ही एक काम करा, ह्या टोण्याला घेऊन बाहेर जा. आत्या तू बी निघ. चल. वय. अगं, दोन मिनिटं, तिला आवरू दे. दोन मिनिटं. अरे चल, तिला आवरू दे तिची. आवरू दे, टोन्या, मेल्या फोडलाच का असा? केलं काय शकून? ए हत्या, अगं मी कुठं फोडला असा? अगं तूच की फोडला असता. माझ्यावर नाव नको घेऊ. तूच फोडलाय, तुझा अपशकून केलाय. आत्या अपशकून नाही झाला, त्याच्याकडून चुकून पडलाय आरसा. टोन्या, जा त्या काचा भर. जा. अगं हत्यानं केलंय. तू केलंय, जा. काचा थांब जरा. मी एक काम करते, मी माझ्या रूम मध्ये जाऊन आवरते आणि मैत्रिणी आल्या की त्यांना सांग माझ्या रूम मध्ये यायला. ह्यांना बसू दे नटत इथंच.
मॅडम ए थांब. कोण आहे? डॉक्टर ओ नवरदेव, तयारी झाली की नाही? हो हो नाम है या या अर्र, लका 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 डॉक्टर, आव तुमचं लगीन आहे म्हटलं तुम्ही नटून थटून बसला असाल असं आम्हाला वाटलं. इथे तुमची तयारी झाली नाही. हो. अरे हे काय, मी आवरणारच होतो. हाय का? अहो हे काय बोलणं झालं का? आवरत होतो म्हणे. लग्ना दिवशी कसे नवरदेवानं प्रत्येक गोष्टीला असं गोड्या वाचलं पाहिजे. हा कसं नाम्या काढ कापडे. मी कशाला कापड काढू? आताच घातलेत. ए माकडा बधीर बोकडा, तुझ्या अंगावली कापडे काढ असं नाही म्हणत. डॉक्टरांसाठी शिवून आलेत की नाही नवीन कापडे, ते काढ म्हटले. हा हा काढतो थांबा. तुम्ही अजून बघितलं पण आहे होय? बघा की. डॉक्टर ते हात वर करा जरा. डॉक्टर हा? हात वर करा ना. हे नाही मी घालतो तिकडे. तुम्हीच घातलं तर बरं होईल है ना. डॉक्टर ते हे चांगलं आहे का नाही? मस्त आहे. हा भारी भारी. कसं असतं रे हे नाम असं असतं काय? आता असं 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 उलटा घे. असं घ्यावं लागलं अंगाव अंगाव असं आहे का ना? हा हा सरळ कर ना. असं तू का घातलंय बघ. डॉक्टर नका. काय भारी दिसताय डॉक्टर तुम्ही. हा, चक्कीत जाळण धूर सगळेच. का आता आहे का? बटन कोण लावणार आहे? थांबा मीच लावतो. आता कसं भारी दिसताय. याला म्हणतात नवरदेव नटीवून. हा थोडा मेकअप बिकअप पण पाहिजे म्हणजे अजून भारी वाटतील. ए नाम्या पाहिजे म्हणजे अरे मेकअप होणार म्हणजे होणार आहे काय डॉक्टर? दिव्या मॅडम. डॉक्टर जाऊ द्या ना, कशाला टेन्शन घेत आहे. आता जे झालं ते झालं, त्याला आपण काय करणार ना. काय झालं? हाय का आता तुम्हाला माहित नसलं काय करताय. तुमच्या संगत झालंय. आता त्या दिव्या मॅडमने तुम्हाला एवढा त्रास दिला म्हटल्यावर तुम्ही आम्हाला विचारता व्हय काय झालं ते. हे असं काय नाही, मी झालं गेलं सगळं विसरून गेलोय आणि त्यांना माझ्या लग्नात पण बोलवलंय. ह्याव का तुमच्या एक नाही ह्याच गोष्टीचं कधी कधी मला कौतुक पण वाटतं आणि कधी कधी राग पण येतो. अहो एखादा माणूस आपल्याशी इतकं वाईट वागतो, आपलं इतकं नुकसान करतो, तरी सुद्धा तुमचा काय चांगुलपणा तुम्ही सोडतच नाही बघा. डॉक्टर कुठे हरवलं? नाही कुठे नाही. मग काय आज नवीन बातमी गावात? कसली बात? अरे नाही, तुम्ही दरवेळी माझ्याकडे येता तेव्हा काहीतरी नवीन बातमी घेऊन येता ना, म्हणून विचारलं काय बातमी वगैरे. अर लका 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 एक लय महत्वाची बातमी तुम्हाला सांगायची राहूनच गेली की. कुठली बातमी? डॉक्टर अजित कुमार देव, गावचं देव माणूस, यांच्या हातात बेड्या पडणार लग्नाच्या. आजची ताजा खबर. डॉक्टरचं होणार लग्न. डॉक्टर बनणार बळीचा बकरा. वा कसली भारी दिसतेस ग डिंपे. अगदी नवरी नटली म्हणायची बघ. आज डॉक्टरांचं काय खरं नाही. विकेट पडणारच तिकडं. डॉक्टरांची विकेट तर आधीच पडली. ऊपर ऐक ना. हा बोल के. माझं एक काम करशील का? हा
म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे, डॉक्टरांना कोणी नातेवाईक नाही, कोणी कुरवला नाही, तर त्यांची तयारी झाली की नाही ते बघून येता का? आता लग्नाच्या आधीपासून डॉक्टरांची एवढी काळजी आहे. बरं बरं, येतो आम्ही बघून. चल ग सोयरे जाऊ. मम्मी, पप्पा, तुम्ही इथं? काय झालं? अशी का बघतेस? म्हणजे छान दिसते ना मी? एखाद्याची नजर लागेल एवढी चांगली दिसतीये माझी पोरगी. एखाद्याची कशाला, माझीच नजर लागेल माझ्या पोरीला. डिंपल, तुझ्या आईला म्हणलं होतं मी, डिंपलची लय काळजी घेईन, तिला सुखात ठेवीन, तिला काय बी कमी पडू देणार नाही. पण पोरी, मी उलटा वागलो का आयुष्यात? तुला कसलं सुख दिलं नाही, तुझी हौस मौस काय बी केली नाही बघ. असं कसं म्हणता हौस नाही केली? तुम्ही माझी सगळी हौस पूर्ण केली आहे बघा. आणि माझी सगळ्यात मोठी हौस काय होती माहित आहे तुम्हाला? डॉक्टरांशी लगीन करणं. आता एवढी मोठी हौस पूर्ण केली आहे म्हटल्यावर आणखी काय पाहिजे मला? आव, बघितलं का माझी पोरगी किती समजूतदार झाली. डिंपल, मी तुला लई त्रास दिला ना ग. वळ उठस्तवर मारलंय मी तुला. मला माफ कर पोरी, आईला माफ करशील ना? मम्मी, आता तू रडणार आहेस का? प्लीज रडू नको ना, नाही तर मला पण रडले. मग माझा अख्खा मेकअप निघून जाईल. अजिबात रडायचं नाही. डिंपे, अगं बजाचे दंडामध्ये तर करतायत की डॉक्टरांची तयारी. ते किती पण तयारी करू द्या, आज सगळे पाहुणे मंडळी की नाही डिंपलकडेच बघणार. एवढी छान दिसतेस तू डिंपल, हो की नाही काकू? वय बया, अगदी खरं बोललीस. आव, चला बाहेर तयारी करू. पोरीनो, आवरून घ्या तुम्ही. डॉक्टर, हा कुठं हरवलाय तुम्ही? उरका की लवकर, सगळं काम राहिले ते काय नाही. घ्या लवकर उरका, मुहूर्ताचा वेळ चाललाय निघून. हो, मी आलो जरा. बर, अहो तुम्हाला फेटा बांधायचा आहे, मंडवळ्या बांधायच्या अजून. लवकर उरका सगळं. नाही, नको नको. दिव्याच्या मोबाईलवर नको, तिच्या घरच्या फोनवर फोन करतो. हॅलो. हा, हॅलो शांताराम. दिव्या मॅडम कुठे आहेत? नाही म्हणजे अजून त्या लग्नाला आल्या नाहीत म्हणून म्हटलं. कुठे आहेत त्या? डॉक्टर मॅडम ना. शांताराम, तुम्ही आधी शांत व्हा. शांत व्हा. दिव्या मॅडम कुठे आहेत? तुम्ही रडू नका, आधी शांत व्हा. हे पहा, मी आलोच तिकडे, पण आज माझं लग्न आहे. तुम्ही काळजी घ्या प्लीज. बाय. दिव्या खरंच मेली आहे तर तिची बातमी का बाहेर येऊ दिली नाही कोणी? हा, कदाचित दुसऱ्यांदा पोलिसांचा खून झालाय हे लोकांना कळलं तर लोकांचा पोलिसांवरून विश्वास उडेल, म्हणून त्यांनी ही बातमी दाबली असणार. देवी सिंग, फारच मोठं नशीब घेऊन जन्माला आलायस.